नमस्कार मंडळी. वसंत चंदू शेळवणे यांच्या घरी आपण आलो आहोत. यांच्याकडील आज सेकंदाचा बादशाह मायब्या या बैलाविषयी आपण आज त्यांच्याच बरोबर बोलणार आहोत. तरी आपण वसंत चंदू शेळवणे यांच्या मायब्याविषयी त्यांच्यासोबत बोलू. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार ताई. नमस्कार दादा. नमस्कार मंडळी. औंढे खुर्द येथील वसंतभाऊ शेळवणे यांच्या बैलगोठ्यावर आपण आलो आहे. तरी मित्रांनो, आपण आज वसंत चंदू शेळवणे यांच्या मायब्या या बैलाविषयी थोडक्यात त्यांच्या कुटुंबासमवेत तसंच त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत बोलणार आहोत. तरी चला पाहूया आपण औंढे खुर्द येथील मायब्या. मित्रांनो, आपण मायब्याच्या गोठ्यावर आलो आहे. गोठा पहा, अतिशय सुंदर असा मायब्याचा गोठा आहे. तसंच एक नवीन खरेदी पासून काय नाव शेट याचं? सारंग ठेवले. सारंग सारंग? आठवण. अच्छा, जुने आमच्या सारंग महाराजांची आठवण ठेवली. अच्छा. अजून काय किती जनावर दुभती किती आहेत? दुभती चारी दुभती आहेत. अच्छा, चारी. चारी म्हणजे दुभती दूध आहेत. व्यवसाय. हो. अच्छा. मित्रांनो, बैलगाडी सांभाळता स्वतःचा दुग्ध व्यवसाय आहे. तसंच पाणी टँकर व्यवसाय आहे शेठचा. आणि संपूर्ण फॅमिली लोक हा व्यवसायामध्ये असतात. ताई नमस्कार. अच्छा, आपण धान काढण्याच्या वेळेस आलो आणि चालू आहे जनावरांचं काम करा चालू आहे. मायब्या पाहतोय आपण. शेळवणे यांच्या गोठ्यावर पहा, चाऱ्यासाठी स्वतंत्र मशीन, तसंच संपूर्ण स्वतःची मेहनत आहे. शेळवणे कुटुंबीय संपूर्ण मेहनत करून एक बैल सांभाळणं, जोपासणं तितकं सोपं नाही. दुग्ध व्यवसायातून एक चांगलं खोंड सांभाळणं, जतन करणं. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना नमस्कार. तसंच मायब्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसंच आज होळी आहे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा. नाव सांगा तुमचं? चंदू तुकाराम शेळवणे, राहणार औंढे. अच्छा. आज आपण आपल्या मायब्या बैलाविषयी बोलणार आहे. तुमचं वय काय बाबा? वय आता 90. 90. हा. तुम्ही कुठली कुठली बैल पाळली? बैल चिकार पळवली, जाम बैल पळवली. एखाद्या चांगल्या आठवणीतला बैल सांगा. सारंग. 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 हा. अच्छा. हा. बाबा, आता तुमच्या मुलांनी हा मायब्या आणला, तुमचं काय मत आहे? चांगले. धन्यवाद बाबा. नमस्कार बाबा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचा टॉपचा बैल कुठला होता दादा? रामकृष्ण हरी. मी वसंत चंदू शेळवणे, राहणार औंढे, खुर्द तालुका, मावळ, जिल्हा पुणे. आम्ही आज वडिलांपासून हा बैलगाडा खेळत आहे. आता कमसे कम 40 वर्ष झाले आमच्या बैलगाड्याला. लहानपणापासून आम्हालाही छंद आहे. आमच्या वडिलांचा पहिला छंद होता, त्यांनी तो जोपला, त्यांच्या मागं आम्हीही जोपला आहे. आणि आमच्या मग आता आमची मुलंही जोपतात. आता आमच्या बैला कमीत कमी बैल 20-25 बैल झाली आमच्याकडं. तर आमच्याकडं टॉपचा बैल झाला म्हणजे तो सारंग झाला. त्याने आमच्याकडे एवढं नाव आमचं कमवलं की मावळ तालुक्यात असा बैल कोण नव्हताच तो. आणि एकटी सुंदर होता की तो सर्व कामे करून रेस करायचा. आणि भरपूर त्यांनी आम्हाला सहकार्य त्या बैलांनी केलं. मस्त नाव आमचं त्यांनी गाजवलं. आणि आता मुलांनी नंतर परत मुलांच्या ह्याच्यामध्ये पेरडमध्ये मुलांनी एक फुल्या म्हणून नावाचा बैल आणला.
त्याने आमचं नाव टॉपला 1 नंबरला लावलं. तोही बैल अतिउत्तम लागला आम्हाला. त्याने छान आमचं घराचं एकदम नाव लौकिक केलं. आणि आता मुलांनी 1 वर्ष झालं हा मैब्या म्हणून घेतलेला आहे. आता अतिउत्तम एकदम नंबरचा मैब्या लागलेला आहे. दोन्ही खांदी चालतो आणि घरामध्ये पण महिलांना कुणाला धावत नाही वगैरे काय नाही. एकदम प्रेमळ बैल आहे. थोडासा राग तर तेवढा जनावराला असतोच आहे, पण तो राग देतो त्याने अगदी अतिउत्तम आमचं नाव कमवलं रेसच्या शर्यती ह्याच्यामध्ये. 1 नंबरचं नाव आम्ही त्यांनी लौकिक केलं आमचं हे नाव. असा हा आमचा नावाचा मैब्या. भाऊ ठीक आहे. दादा तुम्ही मायब्याबरोबर प्रत्येक शर्यत घाटावर दिसता. तुम्ही मायब्याबरोबर असण्याचं म्हणजे खास काय वैशिष्ट्य आहे? काय मला लहानपणापासून जरा बैलांची गाडा क्षेत्राचा नाद आहे. त्याच्यामुळं तो नाद जपण्यासाठी आणि आपले घरचे संबंध आहे, आमचे नातेवाईक लागतात. त्याच्यामुळं आम्ही त्याच्याबरोबर कंटिन्यू असतो. अच्छा, तुम्ही काय काय करता बैलाबरोबर? मी जॉबला असतो. अच्छा आपण नादामुळं ज्या दिवशी घाट असेल त्या दिवशी जातो घाटावर. अच्छा. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव भूषण माधू शिळवणे. अच्छा, तुम्ही काय करता मैब्याबरोबर? तुम्ही कसं काय? नाही, मी त्याचा ड्रायव्हर आहे, पहिला होतो. अच्छा, आता जरासा गाडी हाकता? गाडी हाकतो गाडी म्हणजे तुम्हाला बैलगाडीचा छंद लहानपणापासून आहे. कुठली टॉपची गाडी हाकली? नमो बैल आहे ना हा. भुशीतला, तो एक आणला. अजून नाग्या आहे एक 47 फुल्या होता आमच्याकडं, टॉपमध्ये पळत होता 1 नंबरमध्ये. तो फुल्याची कंटिन्यू गाडी 1 नंबरमध्ये होती, ती आणायचा. मैब्याला आणलाय. अजून अशा चांगल्या चांगल्या गाड्या आणल्या ते. सेकंदाच्या गाड्या हाकण्याबरोबर गाठाला वगैरे गाडी कधी हाकली का? गटाला आणले ना, पुसेगावला आणलेली आहे. अजून इथं एकविरा केसरीला आणली आहे. अजून बुकुमला आणली. अजून बिनजोड? वडकीला आणली. बिनजोड 3-4 केल्या. अच्छा, तुम्ही गाडी हाकताना तुम्हाला डर वगैरे नाही लागत? नाही नाही, सवय झाली? हा पहिल्यापासून नाद हा होता आणि अजून पिन आहे आणि याच्या पुढे पिन राहील. अच्छा, धन्यवाद. नमस्कार दत्ताभाऊ. तुम्ही बैलांचे सर्वे सर्वा. तुम्ही मायब्याबरोबर सतत असता. तुम्ही घेतलाय का घरचा आहे? बैल बरोबर उद्या 1 वर्ष होईन आणलेला. बैल मुशीतले संतोष बारणे यांच्याकडून आम्ही बैल घेतला. आमचे पाहुणे चाकणचे, त्यांच्या माध्यमातून बैल भेटला आम्हाला. हा. बैल तसं मला असं एकटं फक्त बैल मी आहे, पण सगळं पोरच बघतात आपली. राजेश भाऊ असून भूषण, बारका भाऊ भोऱ्या, प्रफुल्ल, ऋषभ, दर्शन, हे सगळे बघतात बैलाचं. बैल वर्ष आले आपल्याकडे पोहतोय. तुम्ही आणला तेव्हा किती दाती होता? बैल आणला तेव्हा 4सा होता. हां, बैल 6 दाती झालाय आता. दत्ताभाऊ, आपला बैल कुठच्या टॉपच्या बैलांमध्ये पळाला? बैल आता भरपूर बैला संघ पळालाय. प्रत्येक घाटाला बैल आहे बैलाला नवीन. बैल टॉपच्या म्हणजे सगळ्यात 1 नंबरच्या बैला संघ पळालाय. बैल पहिला आणला तेव्हा आम्ही विशाल मोळ यांच्या हरण्याबरोबर पळावला. गेल्या वर्षी नंतर एक मुळशीत आपलं एक धामण्यातला हरण्या म्हणून होता, त्यांच्यासोबत पळाला. एक कुट्यांचा वजीर आहे. आत्ता चालूला अजून बैल भरपूर तसा बरेच बैला संघ पळाला. ताज बरोबर पळालाय. बैल दोन्ही खांदी पळतो का? बैल दोन्ही कांदे पोहतो. गेल्या वर्षीचा सीझन उजवीने आम्ही काढला. आमचे पाहुणे आहेत सातेचे, त्यांचा हौशा म्हणून बैल प्रत्येक घाटामध्ये बारी 1 नंबर राहायची. फायनलला पळायचो आम्ही. टॉप 15 मध्ये गाडी राहायची. अख्खा वर्ष गुलाला ठेवला आम्हाला बैलाने. बैल हा कुठल्या जातीत मोडतो दत्ताभाऊ? बैल हा म्हैसूर जातीत येतो. बैल त्यांनी नाशिक करून घेतला होता. घोडा बैलातला बैल आहे. त्यांनी 4 बैलामध्ये पळावला. तिथं त्यांचं नाव चांगलं केलं. त्यानंतर आपले पाहुणे त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी बैल हा दिला. गाठाला वगैरे पळवला का? गटाला आम्ही बैल पळावला. पुशेगावला गेलो होतो याच वर्षी घेऊन, पण ते आपल्याला तिथं थोडं नियोजन नाही जमलं. गाडी पळाली तर फॉल झाली गाडी तळात. नंतर गाडी वरती लय पळाली. 2 नंबर 3 नंबरला गाडी उतरली काहीतरी. अच्छा, दत्ताभाऊ, हे आपलं तुम्ही बैल पळवता, याचं नियोजन कोण करतो? नियोजन एक पोरच आपली सगळी बघतात. राजेश भाऊ असन, भूषण आहे, अजून प्रफुल्ले, बारका भाऊ, दर्शन, ऋषभ, ही पोरच सगळी बघतात. परत मामा आहे आमची, एक दाजी आहे गरवड, दाजी बालाजी गरवड, ते बघतात. बैल कुठल्या नावाने पळतो? बैल वडिलांच्या नावाने पोहतो. वसंतचंद्र शेळावणे. पहिल्यापासून आम्ही त्यांच्या बाजूबंपासून गाडा त्यांच्या नावाने पोहतोय. आपल्या मायभ्याच्या अगोदर म्हणजे तुमच्या आठवणीतला कुठला बैल आहे? आमच्या सगळ्यांच्या आठवणीतला आमचा सारंग पुन्हा बैल आमचा. म्हणजे तुम्ही होता तेव्हा? होतो, बारीक होतो मी. बघायचो फक्त शर्यतीला. आम्हाला न्यायची, आम्हाला टेम्पोत बसायची, बघायचो शर्यत आम्ही त्याची. बैल लय पळायचा. म्हणजे त्या बैलानेच आमचं खरं नाव केलं. शेताचं काम करायचा तो जाऊन 1-2-3 वर्ष झाली. अच्छा, सारंगचं म्हणजे आता तुम्ही एखादी आठवण सांगू शकता का? सारंगची आठवण इंदुरीचा घाट.
4 बैलाचा. 4 बैलामध्ये तसा छकडीला पळायचा, अच्छा. पण 4 बैले म्हणले की त्याला लय आवड वाटायची पळायला. त्यांनी पहिला राऊंड काढला, फायनलला काही बैलांनी झुपून नाही दिले. एकटा गाडा घेऊन गेला तरी बैल फायनलला राहिला होता. दत्ताभाऊ, आता आपला मायब्या चालू सीजनला कुठल्या घाटावर, म्हणजे तुमच्या आठवणीत कुठला घाट आहे? चालू सीझनला आता पहिली बारी बैलांनी लावली कोंडिवडीच्या घाटात चालू सीझनला या बच्चे. त्याच्याबरोबर परत आठवणीतला घाट होईना आमचा दीपकांना उलावले, त्यांनी ट्रॅक्टरचा घाट भरवला. पहिलाच घाटात आम्ही बैल डावीने घेतला. आम्हाला माहिती नव्हतं बैल काय करीन, पण तिथं 1 नंबर बारी लावली, सगळी पोरं खुश झाली. तिथं आवड आठवणीतला क्षण राहील तो. अच्छा. दत्ताभाऊ, ह्याला झुकतानी म्हणजे काय त्रास वगैरे करतो का? त्यांनी काहीच नाही, एकदम निवांत उभा राहतो, तसा पायान तसा उभा करायचा, काय त्याची अडचणच नाही काही. एकदम छान आहे. सुट्टीला कसं आहे? सुट्टीला पण एकदम हुशार निघून जातो, तसा सोडीन तसा निघून जातो. कसा जरी असला वाकडा सरळ तरी तो एकदम सरळ जाणार निघून. पुढे थांबतो का? पुढे थांबायला पण काय नाही, घाट संपल्यानंतर लगेच थांबतो. काय ते त्रास अजिबात काही नाही त्याला. दत्ताभाऊ, तुम्ही या मायब्या बरोबर तुम्ही स्वतः काय करता? मी बैल सोडायला असतो सगळंच. नाही, तुमचा व्यवसाय काय? व्यवसाय आमचा टँकर आहे, वॉटर सप्लाय आहे रे, हॉटेल आहे आमचं. अच्छा. तुम्ही मॅरिड का अनमॅरिड? नाही अजून लग्न नाही आलं अजून. बारीक. अच्छा. मग तो घरचे काय बोलत नाहीत का? नाही, घरच्यांनाच लय आवड आहे माझ्यापेक्षा, डबल आवड घरच्यांना आहे. करमत नाही, उलट बैल नसला गोठ्यात का बाई घरच्यांना घरी लाईव्ह बघतात. बैल घाटात गेला का घरचे लाईव्ह बघतात दिवसभर, काय चाललंय काय नाही. आवाज बसून पार आमच्या महिला असेल, महिलांना तर अजिबात तो काहीच नाही करत. आम्हाला तरी मारतो कधी कधी, सगळे महिलाच बघतात घरातले. अच्छा. तुम्हाला म्हणजे अजून कुठल्या बैलाबरोबर बैल आपला पळावा आणि आपलं नाव अजून मोठं करावं असं वाटतं? तर काय तो सगळ्याच बैलांबरोबर आमची इच्छा होती एकदा रोमन संघ पळवायचा होता, मामाचाच बैल आहे. अच्छा. मग पण दुर्दैवाने त्याचं काही दिवसापूर्वी अचानक निधन झालं. हां. आमचं बोलणं बिन चाललं होतं की बैल एकदा तरी पळणार होता. मामा स्वतःनी शब्द दिला मामाने आपण बैल रुपायचा. तसंच आमची इच्छा होती बाजी संघ पळायची, राजीव भाऊची. आमचा राजीव भाऊ शेडगे बाजी बरोबर बैल पळाला चांगला. अशी काही इच्छा नाही बैलांनी. 2 वर्ष आम्हाला म्हणजे 1 वर्ष कधी नाराज नाही केलं बैलांनी. चांगला पळतो 1 नंबरमध्ये. दत्ताभाऊ, याचा सुट्टी मेकर कोण असतो? सुट्टी मेकर मी सोडतो, सौरभ भाऊ मावकर, राजेश भाऊ असे सगळी मदतीला. भरपूर जण घाटात काय सगळे येतात मदतीला. आणि याचा जॉकी कोण आहे सध्या? याचा जे आखी आता तसे बरे ड्रायव्हर तसा शिकवला मेन याला बंटी मावकर आमचा. बंटीने सुरुवातीपासून गाडी आणली. अच्छा. भूषण असतो, हां. ड्रायव्हर तसे भरपूर आहेत, पण ओरिजिनल पहिली सुरुवात बंटीने केली. जसा बैल आणला तर त्याने अंदाज घेतला. पहिल्या घाटात आमची 2 नंबर वारी झाली, पण त्यांनी ठाम अंदाज दिला की माझा बैल घ्या, बैल 100% 1 नंबर वारी करणार. दुसऱ्या घाटात लगेच बैलांनी 1 नंबर वारी सुरुवातच केली तिथून. दत्ताभाऊ, याच्याबरोबर तुम्ही अजून कुठले म्हणजे बैल आहे का? आता आमच्याकडे आहे एक छोटा वासरू आणले, आता बच्चा तयार अच्छा. करतो याच्या मागे. पुशेगावच्या आटेतून वडिलांना आवडला, त्यांनी एक बच्चा घेतलाय छोटा, चाललंय त्याच्या मागे बनवायचं. आणि एक आमचे पाहुणे चाकणला, तिथे एक 4 बैलात आम्ही वासरू घेतले आत्ताच नवीन पळते. आता आजच्या घाटात पण 1 नंबर वारी लावली त्यांनी. अरे वा. चांगला गोरा पळतोय. दत्ताभाऊ, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण ग्रुपला मावळ माती यूट्यूबकडून हार्दिक शुभेच्छा. आणि मायब्याला पुढच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.